स्लीपमध्ये उभे असताना मला ही बाब निश्चित करायची आहे की माझ्याकडून हातातून झेल सुटणार नाही, कारण त्यामुळे माझ्या संघाला संपूर्ण सामना गमवावा लागेल. आपण सुद्धा धूम्रपान करून किंवा तंबाखू चघळून आपले आरोग्य हातातून सुटून देऊ नये, जेणेकरून आपणास आपला जीव गमवावा लागेल. हुशारीने वागा, तंबाखू पासून दूर राहा. तंबाखू, गुटखा, खैनी, पान मसाला ही आपल्या देशाची भयंकर समस्या आहे. त्याचं सेवन करणं तोंडाच्या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. या पेशंटला जिभेचा कॅन्सर आहे आणि आम्हाला त्याचं स्वरयंत्र काढून टाकावं लागलं. आम्ही सर्व देवावर सोडले. रेखाच्या जिभेचा आणि जबड्याचा काही भाग आम्हाला काढून टाकावा लागला. तिच्या हाताच्या 2 बागड्या विकल्या. तंबाखूनं कुटुंब विदीर्ण होतं. नाव जुम्मन. तो आहे नाही त्याचं रंगपतंगा. ही नाव आहेत अशी रंगापतंगा. हा, दुसरी नाही सापडली का? अब्बास मस्तान, सलीम जावेद अशी नावं ठेवायची जुळायची. अगली जोडी का रखता ना मैं साहब. पहिले एवढे दोघं छपडणे को मागता साहब. त्याची बहीण म्हणजे पुढच्या जोडीची तयारी आहे का? हां हे वणके, आम्हाला का उद्योग नाही का दुसरे? तुझी जोडी शोधायची का बंदोबस्तच बघायचं? 2 दिवसानं पालकमंत्र्याचा दौरा गावात. काय गडबड झाली म्हणजे? एकडाव जावायचा रुसवा काढणं सोपं आहे बाबा, पण मंत्री नाराज झाला का लगेच गुतडा होतो. पर साहेब ये दोनों छपडणे को मागता. माझी बीबी जेवली नाही कालपासून. कोणत्या नंबरची? पहिल्या का दुसऱ्या? हां क्या मजाक कर रे साहब गरीब का. आताच्या जमान्यात परवडते काय 2-2 बीवी. लेकिन ये छपडणे को मांगता साहब. छपडेंगे रे छपडेंगे. मैं बरोबर छपडाता. हाँ उंची बोल. मेरी मैंने गिनी नहीं साहब कभी. तू नाही बे. रांगाने पतंगाची उंची किती असेल? 4-4.5 फूट रहेंगी. 4 फूट. उमर? 5 साल. 5 साल. उमर 5 साल और उंची 4 फुट कशी बे? हमारे खानदान की परंपरा है ना साहब ऐसी. परंपरा है? 5 साल में 4 फुट कोण होता है बे? हाँ नाही, पण त्याची आई पण तशीच दणकट होती ना साहेब. दणकट थी मतलब आता नाही. हं मग अशी मी पहिली विवी का दुसरी विवी म्हणलं तर आकड्यात काय होता बे? मी काय तेवढून आले का तुले? हां पटाणीन बायको आणली तरी 5 सालात 4 फुटाची पूर होतात का बे? आणि तू उंची तर चपलाच्या सोलापासून मोजली तर 5 फूट होणार नाही. मैं वैसा बोला नहीं साहब. हे कोण बोललं? हां नाव रंगापतंगा, उमर 5 साल, उंची 4 फूट. कोण बोललाय? 5 सालात बैलाची उंची होती साहेब 4 फुटाची. म्हणजे रंगापतंगा तू हे बैल आहे? माझ्या लेकरासारखेच साहेब. छपडणे को मागता. फाड खाऊ. ओठ ओठ इथून. इथं हरपलेली माणसं सापडून नाही राहिलेत. बंदोबस्ताच टेन्शन आहे आणि तू बैल चोरीची कंप्लेंट लिहायला सांगतो? हां चल जायत ना. शोध जाय शेतात जाईन वाट पाय 2 दिवस. पुन्हा जर इथं आला तर तुलाच बैल करतो ना ते पाय. चल नाही घेतून चल. हे गोप्या चा पाठव रे.
हा जुम्मन येतो का भाकर खायला? नको, राहून ते घराकडे खातो. बाप्पा घरची भाकर तुले लोणी चोपडून भेटते का? हा? आमची भाकर घाशाखाली उतर ना तो ह्या. नाही ये अभी ये ना बे, आजा. अबे सायाच्या, तेरा मुंह खप्पर का रहता तो कब का फुट जाता रे. तू नुसती बडबड करते म्हणून तुझं नाव पोपट ठेवेलंय का? हायच आपलं नाव पोपट तर आता बडबड करावंच लागते असं वाटून राहिलं तुले? अबे नावाचा आणि माणसाचा कुठं संबंध राहते का बे? आता माया बायकोचं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी सकाळपासून काय करते? गावऱ्या थापिते. आपल्याकडे कसं राहते जुम्मन? मालकाचं नाव गाण्या आणि नोकराचं नाव रुद्राजी आप्पा. का झालं बे जुम्मन? हा, बोलत नाही, हसत नाही, खात नाही. हा, रंगपतंग सापडून नाही राहिले पोपट. हा, येतीन ना बे, जाऊन जाऊन कुठे जाणार आहे? तुझ्या घरचं वाहन आहे ते 12 पिढ्याचं, येतीन खा. म्हणून तर फिकीर वाटून राहिले. पोलीस स्टेशनला बी गेलतो कंप्लेन द्यायला. कंप्लेन घेतली नाही, मलाच हाकलून दिलं बे त्याने. तू ना बैल दिमाग आदमी आहे जुम्मन. बैला हरपले तर कोणी पोलीस स्टेशनात जाते कंप्लेंट करायला? हा, ते पोलीस पाटलाला विचारायला गेलतो तर तो म्हणला पोलीस कंप्लेंट दे, म्हणून गेलतो पोलीस स्टेशनले. तू इतना सीधा साधा आदमी कैसा आहे रे जुम्मन? कोण काय पण सांगते तू ते करते. मग का करायला पाहिजे आता? दरगाह पर भी गया था, चद्दर चढ़ाने का नवज बोल के आया. उसे क्या होगा? क्या होगा उसे? हा, आपल्या भगवानले एवढी दुनिया हाकाची राहते, त्यातून लोक साले सगळे वाकड्या दांडीचे. आणि तू भगवानले सांग माहे रंग पतंग हरपले. काय जुम्मन? मग का करायला पाहिजे आता? तूच काय आयडिया सांग पोपट. लेकिन रंगा पतंगा छपड़ने को मांगता. करेंगे ना, कुछ तो करेंगे ना जुम्मन. हाँ, तू खा पहले, ये ले खाना खा, चल. मले नको वाळू, भाकर खाल्ली मी. किधर? पोपट के यहाँ. मी इथं वाट पाहून पाहून झोपून गेले उपाशी आणि तुम खा के आहे. घरात बीवी वाट बघत असं ह्याची भी याद राहिली नाही. तुमको कुछ भी फिकर नाही मेरी. इतका क्या उसमें नूर? उन्हाच्या कहारात येत होतो तो पोपट म्हणला भाकर खात खाल्ली. तुले का झालं एवढं भडकाले? थंड घे जरा. थंड घे जरा, थंड घे जरा, पुन्हा मीच थंड घेऊ आता. थंडच घेत आली आजवर. लगीन झालं इथं तुमच्या घरला आले. घरात मोठं कुणी नाही आधार आले, एकलीच राहिली. थंडच तर घेतलं. लगीन होऊन एवढी वर्ष झाली, पोरबाळ नाही पोटाले. लोकांचे रिश्तेदाराचे टोमणे ऐकले, थंडच तर घेऊन राहिली. आणि आता माया पोटच्या पोरासारखे बैल होते ते बी गेले, तरी तुम्ही म्हणून राहिला थंड घे थंड घे. अब बारी डालो मुझको तो पूरी ठंडी हो जाती ना. मैं
जुम्मन 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 अबे रंगा पतंगा, तुम वापिस आ गए। ये तो अल्लाह की मेहरबानी हो गई। ए दूर वय लाड नगत फालतूचे हे कोण बोलून राहिलं बे? मी आज बोलून राहिलो रंगा. हा अबे तू बैल आहेस तरी कस का बोलून राहिला? काऊन बैलाले बोलू येत नाही का? अबा तुझी भन, मला तो मालूमच नव्हतं. मी तर पहिल्यांदाच ऐकून राहिलो बैल बोलताना. आम्ही 4 रोज गोठ्यामध्ये दिसलो नाही, तू आम्हाला शोधायला बी आला नाहीस. हीच का बे तुही माया? कडवा घालायला नको म्हणून खुश झाला असेल उलटा. नाही नाही, आम्हाला दोघाले बी जेवण गोड लागलं नाही तुम्ही गेल्यापासून. काल तर आमच्या मिया बीबीत झगडा पण झाला, पण तुम्ही बोलून कस का राहिले? हे पाय, आम्ही गावाबाहेरच्या पिराजवळ गेलतो तवाच एक बिजली कडकली ना आमच्या अंगावर पडली. आम्हाला बोलता बी यायला लागलं आणि खोपडीत अक्कल बी आली. तू आमचा नीट सांभाळ करीत नाहीस म्हणून छान पळून जाऊन राहिलो आम्ही. आणि तेच तुले सांगाले वापस आलतो इथवरी. नाही, मला सोडून जाऊ नका, पळून जाऊ नका. माझ्याकडनं काही गलती झाली असेल तर माफी करजो मला. आमच्या कडव्यामध्ये तू कंची मारतेस. 1-2 डाव माझ्याकडे पैसे कमी होते म्हणून तुम्हाला कळबा कमी दिला मी, पण ह्या पुढे अशी गलती नाही करायचो मी. भल्ल्या थंडीत बी आम्हाला थंड्या पाण्यानं आंघोळ घालतेस तू. चुकी झाली माझ्याकडनं. आता तुम्हाला बी कळत पाणी देत जाईन मी आंघोळीले. तुझं आमच्यावर प्रेम नाही तवा आम्ही आमच्या मर्जीनं राजी खुशीनं नशा पाणी न करता गोठ्यातून पळून चाललेलो आहोत. आम्हाला शोधू नगस. तू न तुई बीवी राजो खुशाल राजा राणीवाणी. नाही नाही, मला सोडून जाऊ नका. महा प्रेम आहे तुझ्यावर. थापा मारू नगस. महा जीव आहे तुमच्यावर. पुढ्या सोडू नगस. महा प्रेम आहे तुझ्यावर. महा प्रेम आहे तुझ्यावर. महा प्रेम आहे तुझ्यावर. ओजी हटो, क्या कर रहे हो? सुबह होने को है, का माहित मला. दिन रात मरत आला जोरात. ओजी क्या हुआ? सपना गिरा क्या? क्या हुआ? चलो उठो, मैं चाय बनाती. जुम्मन, काय जुम्मन, चालना बे लवकर. झालं की नाही तू? आपल्या जोशी बोकडे जाऊ आणि त्याला विचारू तू हे बैल कोठीसा गेले ते. हा पंचांग बघून सांगते ना भविष्य. का बे बशीतून चहा प्यायची सवय कस काय लागली तुले? चांगला कापातून प्याचा ना चहा. नुसतं गावंडळ काम आहे बा तू. मला सांग पोपट, मी कपातून चहा पिलो असतो तर तुला अर्धा देऊ शकलो असतो का? गावंडळ तर गावंडळ, पण दुसऱ्याच्या कामाला तर येतो. चाल चाल. जोशी बुवा,
दोन्ही बैलांना कडक मंगळ आहे. बैलाले मंगळ पहिल्यांदाच ऐकून राहिलो मी. मूर्ख माणसं बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच ऐकतात. हा. विशाखा नक्षत्रावर जन्म, रास मिथून, राशीला 7.5. खरं म्हणजे आहे ना, बैलाची रास आहे ना वृषभच पाहिजे. म्हणजे कसं आहे ना, बैलाला बैल बरा पडते, मिथुनवाले लगेच चाबरट असते. मिथुनाचा बैलाला उपयोग काय? जुम्मन, तुझ्या घरापासून उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतरावर तू शोध घे, तुझे बैल तुला नक्की सापडते. बाप्पा, तसं झालं तर एक लंबर काम होऊन जाईल. हा. किती पैसे झाले? एका प्रश्नाला 51 रुपये. 51? म्हणजे बैलाले 25.5चा रेट पडला. काहीतरी कमी करा ना जोशीबा. जुम्मन गरीब माणूस आहे. हा. हे बघ पोपट, हा? मी तुझ्याकडे आलो होतो का तू माझ्याकडे आला होता? अ, जुम्मन, अर्धे पैसे आत्ता दे हा. आणि उरलेले पैसे तुझे रंगपतंग सापडल्यानंतर दे. येतो या. जोशीबा, ये. या या. ह्या पाय. पूर्व इकडं, हा. इकडं पश्चिम, हा. मग इकडं उत्तर का इकडं? का जाने का बा पोपट भाऊ, तुम्हाला मालूम नहीं दिशा? तुम्हारे मज्जब में तो बहुत रहता दिशा बिशा. आम्हाला उत्तरेकडे काही कामच पडत नाही ना. जे काय राहते ते पूर्वेकडेच राहते. और हम लोग भी पश्चिम की तरफ मुंह करके नमाज पढ़ते. हे जोशीबुवा दक्षिण उत्तर सांगून लगेच कन्फ्यूज करते. हाँ. हे असं कठीण सांगते ना, म्हणून यायची पोझिशन जबराट बनून राहते. हा. सगळ्याले समजल असं सांगितलं असतं तर यायले कोणी विचारलं असतं? ते तर आहे, पण आता उत्तर कोणकडे पकडायचे? का तुम्ही एक दिशेने जाता आणि मी दुसऱ्या दिशेने जाऊ असं? अबे तू हे बैल मले कस काय ओळखायला येतील? का आधार कार्ड आहे त्याचं? का बोलते तू हे बैल? हा? नाही, बोलत नाही. अय इकडे. त्या बारभाईचा नर तू शाळेत जातो? हा. माया का प्रश्नाचं उत्तर दे. विचारा. उत्तर कुठे? आधी प्रश्नावर सांगा मग उत्तर. अय उलट बोलतो देऊ काय कराटा? हे शिकवते तुले शाळेत? अरे तोंड आहे का बँड आहे तू? हा. ओ काका, शिवा देऊ नका. प्रश्न सांगितला नाही उत्तर कस काय देणार? म्हणे बँड आहे. हे थांब. अबे महा सोपा प्रश्न आहे, उत्तर कुठं आहे? जाऊ दे मले, अभ्यास आहे मले. तुमची मस्कर तुम्हीच करत बसा जा. ए बुंदीचा लाडू, एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर येत नाही तुले? हा? मॅट्रिकची परीक्षा कस काय पास होशील बे तू? बोर्डाच्या पेपरात प्रश्न विचारतात ते, नुसते उत्तर नाही मागत बायताडावानी. नहीं नहीं बच्चे सुन, ऐसा नहीं. उनका पूछने का मतलब है जैसे पूर्व रहती पश्चिम हाँ. रहती वैसे उत्तर किधर रहती? हा. हा म्हणजे दिशा होय, हा. असं सांगायचं. उत्तर कुठे गेली? हा तिकडं. हाँ? हा चला. वही मैं बोला, इधर अपना घर है तो उधर. इधर. जुम्मन हाँ. झाले बघ बरोबर 3 किलोमीटर. का झालं बे जुम्मन?
मला वाटलं रंगाच हा. मी पोपट. बॅलेन्स नव्हता म्हणून मी सड कॉल द्यालता. नाही तसा गावामध्ये बिझी आहे मी. पण हा पैसे भेटणार असतील तर येतं ना. हो हो तेवढा माझा फोटो घेऊ द्या ना तुमच्यावर टीव्हीवर. हा 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 हो हो येतो येतो. हा हा जोशी बुवाच्या नादाला लागून कुठं गाय बैल सापडणार आहे का? असं कसं म्हणता तुम्ही पाहुणं? आता जगण्याची गाय हरपली तर ती जोशी बुवानं जिथं सांगितली तिथंच सापडली. लागून गेला खांडाव तुक्का. साधा पाटलाचा बैल गोठ्यातनं दावं तोडून गेलता तो सुद्धा सापडला. काहीतरी शास्त्र राहते. नाही नाही शास्त्र राहते पण ते शास्त्र या जुम्मनला कसं का लागू पडल? तो किती झाला तरी झाला मुसलमान. अरे जोशीबुवाच्या पोथ्या पाथ्यातून आपल्या सारख्याचे गाय बैल सापडन ह्याचे का म्हणून सापडतील? नाही जुम्मन मुसलमान आहे पण त्याचे बैल तर हिंदूच झाले ना. कसे? आपण गायले काय म्हणतो गोमाता. गोमाता म्हणजे हिंदू. तिची पोरं बैल ते बी हिंदूच झाले ना. नाही नाही पण तरी बी तसं नाही काही. म्हणजे जुम्मनचे बैल तर शेवटी जुम्मनच्याच धर्माचे झाले का नाही? जनावरायले कुठे धर्म राहतो का पाहुणा? काही का बोलून राहिले? गाईचा धर्म आहे दूध देणं आणि शेतात राबणं हे बैलाचा धर्म. हे धर्म मज्जब काढले माणसाने स्वतःच्या सोयीसाठी. आता जनावराले कायले त्यात वळता? त्याले तर सुखानं जगून द्या. हा पोपट भाऊ हो चालतस काय? हा चाल येतो. हा अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ये उन्हीं स्वप्नात तमाशा एकदा आवाज दे. सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम. बिस्मिल्लाह. खूबसूरत साज दे. लज़्ज़ते
के सिवा तूने मुझे सब कुछ दिया, लज़्ज़ते गम के सिवा तूने मुझे सब कुछ दिया। वेदनानी सांझ दे, वेदनानी बहर लेली एक सुंदर सांझ दे। ये उन्हीं स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे सनम। ढलने लगी है, कर लूं कुछ बहरे खुदा। उम्र अब ढलने लगी है, कर लूं कुछ बहरे खुदा। ताड़ चिपळ्या दे इलाही, पखवाज दे। ताड़ चिपळ्या दे इलाही, आणखी पखवाज दे सनम। आँखों को मेरी खूबसूरत साज दे सनम। जुम्मन येतो का पिक्चरले? पाहून घेऊ. नको बे, उशीर झाला. पहिलीच बीवी वाट बघत असन घरी. अबे पाहून घेऊ ना गरमागरम पिक्चर. मग का तुम्ही घरी दोघच दोघ. तुला जायचं तर जा, मी जातो पैदल घराकडे. बाप्पा जसे काय आपण पहिले अशी पिक्चर पाहिलीच नाही. हा लगेच सज्जन म्हणून राहिला तू. अबे माणूस म्हणलं की गरज राहते. निसर्गाचा नियमच आहे तो. एवढ्या एका बाबतीत माणसं जनावर सारखी, त्यात बी जनावर नशीबवान राहते. त्याला पाहिजे तेव्हा भेटते. माणसाला लाच दिली देवानं, पार माती केली त्याची. अबे एवढी लाईनी उमर राहिली का बे आपली पोपट? अबे त्याला उमर नाही बे, जिगर लागते जिगर. करंगा पतंगाच्या संगतीनं तोहा बी बैल झाला. आणि बैल झाला तरी का म्हणा, त्याला बी भावना असते, मन असते. जुम्मन असं तर झालं नसं का तू हे रंगा पतंगा प्रेमात पडून पळून गेले असते? कोणाच्या? अबे तर बैल कोणाच्या प्रेमात पडणार? म्हशीच्या. अबे तरणे बाण गडीत ते गेले असते ना एखाद्या गायीच्या मागावर. तू एक काम कर, उद्या तिकडच जाय, एखादी माझावर आलेली गाय पाय. हातीच्या आईनं येतीन तरी रंगा पतंगा. तू काही सांगून राहिला पोपट? अबे करून पाहिले तुझ्या बाबाजीचं काय गाठोडं जाऊन राहिलं बे. मग आता ते करा लागते. मग करा तर लागतेच. उद्या पुन्हा जाय तिकडच. पाहिजे तर आपली एमएटी घेऊन जाणार. मी चाललो उद्या तालुक्याला चारा छावणीकडं. पण उद्या तू आयडिया करच. अरे पण माझावरची गाय म्हणजे पाटलाकडनंच आणा लागन. आणाची मग. पाटलाले तर असल्या झिंगटीमध्ये लकीत इंटरेस्ट. तो बी तुझ्या संग. पण तो जर आला तर मग त्याच्याच फटफटीवरून जायचो. आपलं पेट्रोल कायले एष्ट करायचं. मग बर तू येऊन राहिला पिक्चरले का मी जाऊ एकला? नाही मी जातो घरात. हा चाल. आपण यांना पाहिलंत का? हा 20 वर्षांचा तरुण एप्रिल महिन्यापासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट. I love my squeaky toy, squeaky deaky. It makes me jump for joy, squeaky deaky. Roll it on. माझी काय आणि तुझ्या बैलासाठी? हा ना गोठा म्हणजे बेवर्षी गल्ली वाटून राहिली का बे तुले?
आपल्या समाजातली तरी गाय शोधाची. सदा पाटलाची गाय आणि ती बी जुम्मनच्या बैलासाठी. नाही तसं नव्हतं मनाचं मले. तसं नव्हतं मनाचं मले. हे पाय जुम्मन, तू आपला माणूस आहेस, नेहमीचा आहेस, पण म्हणून काय एकाच तमरेला ढुंगण धुवायचं का? जागे. आणि पाय आपल्या समाजातून काय मिळव आणि मला सांगितले बगर जाऊ नगस. आपण पाहिजे तर माझ्या फटफटीवरून जाऊ. मोबाईल घेऊन येतोय, शूटिंग काढू. हा ओजी क्या कर रहे हो? अरे धीरे गिरेंगा ना वो. का ढूंढून राहिले बोलो तरी. अरे क्या कर क्या रहे हो तुम? क्या ढूंढ रहे हो? बताओ मुझे, मैं ढूंढ के देती. काहून उचकुटून राहिले ते? ओजी अरे हाँ अब ये काय को चाहिए? अरे ओजी मेरा बुरका लेके कहाँ जा रहे हो? अब गरम फुटले माझे. डोसक्यात फरक गिरक पडला का काय यांच्या? डोसक्यात फरक पडला का बे तुझ्या जुम्मन? रंगा पतंग हरपले तर पागलोनी करायला लागला तू. तुले कर का बहाडपणा करायचा तू? मले कायले ओढून राहिला ह्याच्यात? मले तालुक्याले जायचं आहे. दाबून पैसे कमवण्याचा चान्स आलाय मले. हे असलं झंगाट माया मागं नको लावू तू. अबे बोल ना काहीतरी. का पागल बरोबर मुकाबी बनून राहिला तू? तोंड उचकाट ना बे जुम्मन. जुम्मन कुठून तुले आयडिया दिली बे? याले काय म्हणतात माहिती? खाजून खरूच काढणे. मले तर असं वाटून जुम्मन अबे बैल लागला बे मागा भाग बे जुम्मन भाग. जुम्मन जुम्मन अबे बाहेर मागे लागला जुम्मन. जुम्मन बाहेर मागे लागला ना त्यो. अबे अबे ए अबे चिडू नको ना. अबे
आजी जुम्मन अरे बैल लागला माझ्या मागे जुम्मन भाग हात नका लावू. समजा अंग दुखून राहिलं त्याचं. कुठं बी हात लावायची सोय नाही. नुसते ढोरावानी बोंबलून राहिले. जुम्मन मला जेवढं जमलं तेवढं मी न केलं. तू रंगा पतंगा काय सापडत नाहीत कडे. आणि तू ह्या सोबत असले खुटी उपाडधंदे करीत बसलो तर आता फक्त कमरेवर निभावलं. त्या सांडाला पुण्यांदा मी दिसलो तर मले गाभणच करील त्यो. अरे पण ही आयडिया तूच तर मला दिली होती आणि तुला तर लाल शर्ट घालायची काय गरज होती? त्यानं भडकला तो सांड. अबे तर कोणत्या कलरचा शर्ट घालू हे काय सांडाला विचारून ठरू का बेबी? नाही तसं नाही बे, पण तसं नाही कसंच बी नाही. माय मोबाईलचा पार चोरडा केला त्यानं. त्याच्यातून हंबरण्याचा आवाज आला आणि सांड झाला कन्फ्यूज म्हणून वाचलो. आणि साली एरवी मोबाईलची बॅटरी डाऊन राहते. काल त्यो सांड ह्याच्यावर मुतला तरी हंबरण्याचा आवाज येत होता ह्याच्यातून. आता 2 दिवस आराम करतो आणि मग जातो तालुक्याला चारा छावणीकडं. दाबून पैसे कमवण्याचा चान्स आलाय मले. हा पोपट मी बी येऊ का तुझ्या सांगते ना? एक विचार कर जुम्मन. तू हे रंगा पतंगा आपल्याच आसपासच्या माणसानं चोरले असतील. हा का मुंबईने येणार आहे का कोण? तो बैल चोराले आणि जन चोरले असतील तो काय स्वतःच्या खर्चानं चारा घालणार आहे त्याले? हा फुकटाचा चारा घालीन. तो रंगा पतंगा चारा छावणीतच असतील जुम्मन. हा सच्ची बोलला तू पोपट. आपण असं करू? आपण नाही तू. हा तू सेपरेट जायचं तालुक्याने, मी सेपरेट जाणार. रंगा पतंगाची जोडी शोधाले, आपल्या दोघाची जोडी नको. पाय म्हण जमते का? जमावं तर लागेलच. काही तर करावंच लागते. रंगा पतंगा छपट नको मग पोपट. अबे अबे भेडावरी करू करू हाडू ना बे. ओ साहेब राम राम. ओ साहेब तुम्ही ते चॅनलवाले आहेत ना? जी दुष्काळाचं शूटिंग काढायला आले ना तुम्ही इथं? मी दाखवतो ना तुम्हाला. समजा एकदम कम्प्लीट. काय नाव काय तुमचं? माझं नाव पोपट. पोपट त्याच्यात हसण्यासारखं काय साहेब? हा तुम्हाला रागू मैना मयूर चालते, मग पोपटानच काय घोडं मारलंय? सॉरी सॉरी. नाही हो सॉरी म्हण नका. चला मी दाखवतो तुम्हाला. चारा छावणी दुष्काळ समद. चला बसा बसा. हो हो तुम्ही थोडं पलीकडे सर. बस बसून चला चला भाऊ. चला यायला पड्या इकडे थांबा बरं. साहेब तुम्हाला चारा छावणी कोणत्या टाईपची दाखवू? टाईपची म्हणजे? नाही टाईपची म्हणजे लहान का मोठी, कमी जनावर असलेली का जास्त जनावर असलेली? हा अशी मोठी चालेल. बर जनावर कशी पाहिजे? म्हणजे बारके बारके पाहिजे का गुबगुबीत? असंही असतं का? तुम्ही म्हणान तसं. म्हणजे कसं तुम्हाला जर दुष्काळ दाखवायचा असन तर आपण बारकी बारकी जनावर दाखवू. आणि तुम्हाला समजा सरकार कसं चांगलं काम करते हे जर दाखवायचं असन तर गुबगुबीत जनावर, हिरवा चारा आपण अरेंज करू. म्हणजे इतर चॅनल्सवर दाखवतात तसं? ते आम्हीच अरेंज करून देतो ना त्याले. समजा दुष्काळ दाखवायचा असन तर आम्ही काय करतो, कसं होईन का होईन करीत बसलेले कास्तकार. कास्तकार शेतकरी, रडणाऱ्या बाया, नागडी पोरं असं धावतो. तुम्हाला जर पोरायचा इंट्रो हवा असेल तर आपल्याकडे तयार आहेत. रेडी आहेत पोरं. हा त्याला एक एक हिरवी पत्ती दिली का खुश. त्याला पण पोट राहते ना साहेब. आणि आमच्याकडे दुष्काळ काय रोज रोज थोडीच येते. पण याच्यात तुमचा फायदा काय? आता मी द्यान तो महाफायदा. आता मायामुळे तुमचा टाइम वाचून राहिला ना. मग
जातानी द्यासान खुशीनं. हं. या लोकांनी तर इथं दुष्काळ टुरिझमच सुरू केलेलं दिसतंय. हे खेड्यातले लोक महाइब्लिस. अहो इब्लिस म्हणा कायचा त्याच्यात, हा? आणि टुरिझम म्हणा का काय बी म्हणा. पण आता तुमच्या राजकारणी लोकांनी दुष्काळाचा बिझनेस केला तर तुम्हाला चालते, आणि आम्ही नुसती टूर काढली तर दुष्काळाचं टुरिझम. तुम्ही पण काय बिझनेसच करता ना दुष्काळाचा, आहे का नाही? कसं काय? कसं काय म्हणजे काय, दुष्काळाच्या बातम्या लावता, त्याच्यामध्ये मध्ये जाहिराती सोडता, त्या का फुकटाच्या थोडीच असं असतेच ना. कसं राहते साहेब, ज्याले जे जमते थोते करते. हा निघाचं. चला बघ. स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे सनम. ए खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे. खुदा मैं चाहता हूँ हर कोई चाहे मुझे. गंध दे मजला फुलांचा गंध दे मजला फुलांचा हासणे निर्व्याज दे येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे सनम. थांब. काय करतेस तू? चारा घेऊन जाऊन राहिली गायसाठी. आज शाळेला सुट्टी का मग? सकाळी गेली होती, मला सुट्टीत येऊन एवढं काम करून पुन्हा जाणार. अरे वा, मला एक छोटासा इंटरव्ह्यू देशील? म्हणजे आत्ता तू जे मला सांगितलं ना ते या कॅमेरा समोर सांगायचं. नको. का? काम आहेत मला, रिकाम टेकडी नाही मी तुमच्यासारखी. चला चला चला. तू का मला सांगून राहिला बे? तुला काय कळते? जेवला बे मुख्याने फालतूची बडबड करून राहिला. का करणे उगाली बे? पाणी दे. ओ एक कांदा का पाहिजे भाऊ? नाही, मैं रंगा पतंगायले शोधून राहिलो. रंगा पतंगा म्हणजे बैल तुमची? इथं दाखलत केलते का? नाही, घरच्या गोठ्यातनं गायब झालते. मला वाटलं कोणतरी इथं आणून ठेवले असतील. हा पाहिजा, नाही तर चांगले बैल देखले तर मायच म्हणून घेऊन जासाल का रे? नाही भाऊ, असं कसं काय करीन मी. येता का भाकर खाले? नाही, चलून द्या. हा, कोण गाव म्हणला? जामगाव. असं असं. आणि नाव का म्हणला? जुम्मन. असं असं. बरं आहे मग. राम राम. घरनं कुठं जातील बैल? ह्यानंच इथं का आपले असतील बैल. चायना आता तोंडवर करून शोधून राहिला. मीनं कापले असते ना ईदला. याची भान काय माहिती नसताना तोंडाला येईन ते का बोलून राहिला भाडावानी. सायाच्या माया लेकरावानी सांभाळले मी माया बैल.
कधी त्याला टोचन लावलं नाही का तुतारी लावली नाही? खुदानं का मला दिल दिलं नाही का दिमाग दिला नाही? आणि तू सायाच्या म्हणतो मी ईदला कापले असतील बायलाले. कापले असतील? तुमच्या लोकांचं का सांगता येते? आम्ही नाही त्याला कापले असतील. मी नाही. आपण खिचलो काय? काय चाललंय? थांब रे. काय हो, काय चाललं होतं तिकडे? आम्हाला तर तुम्ही गाडीतनं खाली पण नाही उतरू दिलं. आता का सांगू साहेब तुम्हाला, ह्यो जुम्मन मित्र आहे आपला. ह्याचे बैल हरपले तर ते शोधायसाठी आलता. पण हे एक बह्याड आणि ते मोरगावचे माणसं 7 बह्याड. जुम्मन, तुले मारामारी करायची का गरज होती? का दुसऱ्याचे बैल माहेच रंगापतंग होय असं तर म्हणलं नाही तुला? हा, असं कसं म्हणून राहिलं राजा? कोण्या बी कास्तकाराला आपले बैल ओळखू येतेच. मला तर सगळे बैल सारखेच दिसतात. आम्ही आमची जनावरं बरोबर ओळखतो साहेब. त्याचे शिंग शेपूट यानं माहिती पडते. आणि बँकेतून कर्ज काढलं असन तर त्याच्या कानात एक असा छोटासा बिल्ला राहते, त्यानं समजून पडते. पण आपण त्याला ओळखायची गरजच नाही साहेब. आपण बोललो तरी जनावर कधी घर बोलत नाही. सांच्याले घरला येतेच ते. नाही, पण यांचे बैल हरवले का चोरीला गेले? गोठ्यातून दाव्यासकट गेले साहेब. आता आपण काही कप्प बांधून ठेवीत नाही जनावराले. आणि ते घरचं वाहन आहे आपल्या. माझ्या रंगा पतंगावर माझ्या बायकोचा नूरचा लगेच जीव. साहेब आता पाऊस येण्याच्या आधी नांगरट तर करावंच लागते. आता कस काय करायचं? कुठून आणायचे बैल? पण तुम्ही कंप्लेंट केली का पोलिसात? मी कंप्लेंट घेतली नाही पोलीसवाल्यानं. ते म्हणले इथं हरपलेली माणसं नाही सापडून राहिली, तुझे बैल कुठं शोधायचे? आणि पुन्हा आला तर तो हाच बैल करतो म्हणले. बैल करतो म्हणजे? तुम्हाला बैल करायचं म्हणजे काय ते माहित नाही साहेब? कमाल झाली. कमाल काय झाली त्यात? तुम्हाला पिझ्झा माहितीये का? हा, आम्ही कुठं चॅनल मध्ये काम करतो. तुम्ही शहाणे लोक. मला वाटलं का तुम्हाला माहित असं. बरं, ते नाही माहित, पण ते बैल करायचं म्हणजे काय ते सांगा ना. आता गाईचा गोरा असतो का नाही? पोरगा ते कळतं. हो, मग सांगा बरं म्हशीच्या लेकराला काय म्हणते? अहो ते जाऊ द्या, सांगा ना बैल करायचं म्हणजे काय ते. हा, तर म्हशीचं असते ते रेडकू, शेळीचं करडू आणि गाईचा गोरा. तो गोरा जेव्हा मोठा होते तर त्याचा होते सांड. आणि तो सांड जर शेतीच्या कामाला जुतायचा असन तर त्याचा चेचून करा लागते बैल. आणि मग तो शांत होते आणि आपल्या काबूत राहते. हो, फारच क्रूर पद्धती ही. पण ते ट्रॅक्टर पेक्षा स्वस्त पडते ना. ओके, म्हणजे जुम्मनचे बैल चोरीला गेले, पोलिसांनी कंप्लेंट लिहून घेतली नाही, आणि आता जुम्मन बैल शोधत सारा छावण्यांमधनं हिंडतो आहे. नाही साहेब, मी माझे बैल रंगा पतंगा शोधत होतो तर त्यातला एक जण म्हणला काही ह्यानंच इजला कापले असतील आपले बैल. साहेब, मुसलमान असलो म्हणून का झालं? घरच्या वाहनाचे बैल कुणी कापीन का? हा अँगल चांगला आहे. हा, ते कोरडे पडलेले हिरीचं शूटिंग काढायचं ना तुम्हाला? हो साहेब. नाही ते नको पोपटराव. एक काम करू, कोरड्या विहिरी वगैरे सोडून द्या. तुमचे बैल रंगा पतंगा म्हणालात ना, ते शोधायचा प्रयत्न करूयात. इट्स क्वाइट अन इंटरेस्टिंग स्टोरी. व्हॉट्स से? तुमचं घर कुठे आहे? हाच तो जुम्मनचा गोठा. डाव्या सकट त्याचे बैल चोरीला गेलेले आहेत. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली नाही, उलट त्यांनी जुम्मनलाच धमकावलं. काही दिवसातच नांगरणी पेरणीचा हंगाम हा सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जुम्मन सारख्या गरीब शेतकऱ्यांना कोणाकडे दाद मागायची हाच खरा प्रश्न आहे. आपण जुम्मन यांच्याशी बोलूयात. जुम्मन, आपली यावर काय प्रतिक्रिया आहे? म्हणजे तो रंगा पतंगा हरपले ना, तर तुले कस काय वाटून राहिलं ते सांग ना मस्त. काय वाटायचं त्यात? तो हा बाप मसनात गेला तेव्हा तुले का वाटलं होतं? 2 मिनिट, मी करू का काम माझं? तुम्हाला किती काळजी वाटते ना ते सांगा. पण तुम्हाला सांगून का होईल? अहो, महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेला कळू देत तुमचे रंगा पतंगा हरवलेत ते. त्यानं का होईल? गावात तर सर्वाईलेच माहिती आहे माहे बैल हरपले. त्यानं का माहे बैल वापस येतील काय? तुम्हाला तुमचे बैल परत हवेत ना? मग बोला.
4 रोज झाले माय कॅमेऱ्यात बघून बोला. 4 रोज झाले माय बैला हरपली. पोलिसांकडे गेलो तर कंप्लेंट नाही लिहून घेत म्हणले ते. आता मी कसं करायचं काम? नांगरटीचा टाइम येईल, बैल कुठून आणायचे? बैल हरवलेला जुम्मन आता काय करेल हाच खरा प्रश्न आहे. शासनाला जाग येईल का? जुम्मनला त्याचे बैल परत मिळतील का? कॅमेरामन अनुसह कौस्तुभ महाजन, झी 24 तास. मला सांगा साहेब, ही बातमी टीव्हीवर आली का रंगापतंगा वापस भेटते? पाच तुम्ही आता काय मजा मजा होती येते. मजा कायची त्याच्यात? अहो इथं याचा जीव अर्धाहून राहिला आणि तुम्हाला मजाक सुचून राहिली. अहो त्या अर्थानं नाही म्हणालो मी. पोपट, ते जमन तेवढी मदत करून राहिले आपल्याला, तू कायले बोल लावून राहिला त्याले? तसं नाही जुम्मन, मले का मनाचं आहे, त्याला एक बातमी भेटली, ती त्याने टीव्हीवर दाखवून दिली, झालं त्याचं काम. आता त्याचं पुढं का होते त्याला काय करायचं आहे? भाडमध्ये गेले जुम्मन आणि त्याची बैल, असंच का नाही? असं नाही पोपटराव, आम्ही बातम्यांच्या मागे पळतो म्हणजे आम्हाला सुख दुःख समजत नाहीत का? आज माझ्या या बातमीमुळे रंगापतंग हरवल्याची गोष्ट एका गावापुरती मर्यादित राहिलेली नाही, संपूर्ण महाराष्ट्रभरात पसरलेली आहे. उद्या कदाचित इतर चॅनल्सचे रिपोर्टर येतील, सरकारवरचा दबाव वाढेल, काही ना काहीतरी परिणाम होईलच ना. पण या भानगडीत जुम्मनचे बैल सापडले तर ठीक, नाही तर का करशील रे तू जुम्मन? सरकारकडनं काही ना काहीतरी कॉम्पन्सेशन मिळवून देऊ आपण, नुकसान भरपाई. सरकारनं दिलेले 1 रुपयाचे इथे येऊस तर 10 पैसेच होतात. गेल्या साली आमच्या गावातले एकाले ओल्या दुष्काळाची मदत भेटली, 132 रुपयाचा चेक भेटला आणि तो बँकेत वाटवालेच त्याचे 40 रुपये गेले. मला एक सांगा, नाही म्हणजे आपण पूर्ण प्रयत्न करूच, पण माझ्या हातात काय आहे? बातम्या द्यायचं माझं काम, आणि समजा नाही मिळाले रंगापतंगा आणि शासनाकडनं मदतही मिळाली नाही तर तुम्ही काय कराल? काय करायचं असते? हे पोपटचा बाप मेला का केलं त्याने? लोकांची तरणी पोरं ऍक्सिडेंट मध्ये मरतात का करते ते? 4 रोज रडायचं आणि पुन्हा कामाला लागायचं. आमची जिंदगी अशीच राहते बाबू. कोणी मेलं तर रडायला फुरसत नाही आणि कोणी जगलं तर नाचायला परवडत नाही. जुम्मनची तक्रार लिहून न घेणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आमच्याशी बोलायला नकार दिला. सामान्य नागरिकांचं मित्र म्हणवणारं हे पोलीस दल जेव्हा सामान्य नागरिकांशीच असं वागतं. एकदा सांगितलं बे, चल हे बंद कर, चल चल, कॅमेरा फोडून टाकल बघ. पत्रकारांची झालेल्या या वर्तणुकीचा सगळ्याच वाहिन्यांनी निषेध केला असून मूळ मुद्दा बाजूला काढण्याचा हा प्रकार दिसतो. हे बातमी खरी आहे का मीडियावाल्याचा टाइमपास आहे? जामगावच्या बैल चोरीची ना? नाही, मायाच्या लग्नाची. नाही खरी साहेब, पण मीडियावाले तापवणार दिसत आहे. हा, ते तर पाहूनच राहिलो आम्ही. याचे बैलच चोरीला गेले का? नाही, पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट पण लिहून नाही घेतली आणि वर तुझाच बैल करू अशी धमकी पण दिली तिला. कोण गायतोंडे काय? होय साहेब. साले आमच्याच नशिबात असे नातेवाईक आहेत. त्याला फोन लावायला सांगितलंय, तुम्हीच बोललात तर बरं होईल. त्याचाच दिसतोय फोन. घ्या घ्या घ्या. हॅलो, हा 1 मिनिट, साहेब बोलतात. हॅलो त्याची काय मदनराव, काय धंदे चालू आहे तुमचे? तुम्हाला 1000दा सांगितलं म्या का जनतेच्या काय तक्रारी असतील त्या नोंदवून घ्या आधी. तपास गिपास काय तो तुमच्या सोयीनं करा ना हो तुम्ही. साळू साळू म्हणून तुम्हाला खांद्यावर बसवलं, तुम्ही आमच्या कानात धार सोडून राहिले राजो. तसं नाही त्याची, तो माणूस फार उद्धट आहे. आधी पोरं हरपली बोलला, मग 5 वर्ष पोराईची उंची 4 फुटे बोलला. मग नाही हे फालतू रामन मला सांगू नका. एवढेच काही कामधंदे नाही आहे तुम्हाला. एक हवालदार पाठवा, काय त्याची तक्रार आहे ते पहिले नोंदवून घ्या आधी. हा होय दाजी. ते बैल करू म्हणाला त्याबद्दल. हॅलो हॅलो 1 मिनिट, काय बोलले तुम्ही त्याला? काय तुझा बैल करू? एवढी ठेचाची हौस आली का तुम्हाला? तसं नाही त्याची. पहिले भाषा सुधारा तुमच्या आधी. तो मागतो सस्पेंड झालेला हवालदार, त्यानं पण कंप्लेंट केली आहे तुमच्या विरुद्ध का काय तोंडे काय तोंडाईल ते बोलते म्हणून. तुम्ही ना आता फक्त मलेच तोंडावर शिवाय त्याच्या बाकी राहिलेले आहेत. आणि ऐकून घ्या, ते मीडियावाले तुमच्याकडे यायच्या आधी काय ते
तक्रार फक्रार असेल तर नोंदवून घ्या आधी. हा. आणि ते बैल करू असं म्हणून जे शेण खाल्लं ना त्या आधी निस्तारा. बैल करू नाही बैल धरू असं बोललो असं सांगता येईल. होय होय अनो काय तोंडे हे आहे ना ह्याच्या शिल्लक कंप्लेंट माझ्यापर्यंत आणत जाऊ नका. आता जरा तोंडाला लगाम घाला तुमच्या. बैल करू काय बैल करू हा ह्याच्या बोलण्याबद्दल जर तक्रार आल्या ना तुमच्या ते मी नातेभाते ठेवीर बाहेर गुंडाळून. लक्षात ठेवा. आणि अशा जागी शिंग खुपशीन ना मी ना तुमचा बैल होईल ना तुमचा सांड होईल. ठेवा फोन. हा होय. काय यायची भाषा यायची बोलायची. काही स्टेटमेंट द्यायचं का साहेब? अरे काय आता एवढ्या प्रकारावर काय स्टेटमेंट देता तुम्ही पण देशपांडे? तसं नाही साहेब. ज्याचे बैल हरवले तो अल्पसंख्याक समाजाचा आहे. नाही 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 मला तू काहीही कारण देऊ नकोस रे. तुम्ही होतात ना तिथं मग कशी बरोबर मिळाली बातमी. त्या चारा छावणीत तुम्ही काय बैलाचं होता काय? हा हे बघ आता तू ही स्टोरी फॉलो कर. अरे ते दुष्काळ बिष्काळ नको रे बाबा. लोकांना त्यात काही इंटरेस्ट नाहीये. ज्याचे बैल चोरीला गेलेत ना तो माणूस मुस्लिम आहे हे हायलाइट करू आपण. गावातलं त्याचं स्थान धार्मिक संबंध असं काहीतरी बातम्या काढ. बघ तू अजून 4 दिवस तिथंच राहा आणि रोज मला 2 तरी नवीन स्टोऱ्या पाहिजे. पाठवशील ना? ठेव आता. हेच ते जुम्मनचे घर आणि हाच तो गोठा. सॉरी ओके चल. हेच ते जुम्मनचे घर आणि हाच तो गोठा ज्या ठिकाणी रंगा पतंगा राहत होते. आपण या ठिकाणी पाहू शकता की रंगा पतंगाच्या शेणाचा वास अजूनही या ठिकाणी येतोय. हा वासच आठवण करून देतोय जुम्मनला त्यांच्या अस्तित्वाची. हा वास आहे सरकारच्या नाकर्तेपणाचा. हा वास आहे जुम्मनच्या जीवनाचा. कॅमेरामन अमोल सोबत सचिन भिलारे, महाराष्ट्र न्यूज. आपण जुम्मनच्या पत्नीला विचारूया तिच्या भावना काय आहेत. दुःखामुळे ती बोलूही शकत नाहीये. तिची ही नाराजी सामान्य नागरिकांच्या नाराजीचं प्रतीक आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान. ठीक आहे. हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीचं प्रतीक म्हणजे जुम्मन भाई. त्याच्या बैलाचे नावही तशीच आहेत, रंगा पतंगा. हिंदू संस्कृतीमध्ये बैलपोळ्याच्या सणाला फार महत्वाचं स्थान आहे आणि जुम्मनभाईच्या घरी जो बैलपोळा साजरा केला जातो त्याची सर साऱ्या जिल्ह्याला नाही. मी शासनाला आवाहन करतो जुम्मनचे बैल परत मिळून द्यावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, रास्ता रोको करावा लागेल, आमरण उपोषण करावं लागेल आणि त्याची जबाबदारी संपूर्ण सरकारवर राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुम्मन आमच्या गावातलं एक प्रतिष्ठित आणि नागरिक आहे. आमच्या गावात म्हणजे असं मुसलमानांचं आणि हिंदूचं असं काय नाही, एकोपाच आहे. त्याच्या पंक्तीला आम्ही मांडीला मांडी लावून आणि जेवायला एका ताटात बसलेलो आहोत. तो हुशार बी आहे. शेतीविषयी काय अडचण आली तर समद गावकरी त्याचा सल्ला घ्यायला जातेत. अशा आणि माणसाचे बैल चोरीला जाव आणि सापडू आणि नाही या सगळ्या ग्रामस्थांना लाज आणि काय म्हणतात लाजच वाटून राहिलेली आहे. बैल मिळपतोर जुम्मनला काय पाहिजे ते त्यांनी बिनघोर माझ्याकडून घेऊन जाव. मी त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं साक्षीनं सांगून आणि राहिलेलो आहे. धन्यवाद धन्यवाद. जुम्मन बहुत मजहबी इंसान है, 5 वक्त का नमाजी है वो. ऐसे इंसान पर खुदा की मेहरबानी होती है. कौमी एकता उसके साथ है. हमारा दर्द सरकार समझ ली. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या प्रश्नामध्ये. आपला आजचा प्रश्न आहे, रंगापतंगाच्या निमित्तानं अल्पसंख्याक समाज अजूनही मुख्य प्रवाहात सामील झालेला नाही, हे सिद्ध होत नाही काय? यावर आपण चर्चा करणार आहोत. मला उत्तर माहिती आहे तरीही आपण चर्चा करणार आहोत, कारण चर्चेतूनच आपल्याला सत्य बाहेर काढायचं आहे. त्यासाठी आपण आपल्या पाहुण्यांशी बोलूयात. देशमुख साहेब, तुम्ही बोला. नाही, मला मुळात हे अल्पसंख्याक, बहुजन, उच्चवर्णीय हा भेदच मान्य नाही आहे. नाही नाही, कशासाठी हे वर्गीकरण करतोय आपण? त्याच्याकडे येणार आहोत, पण त्या अगोदर आपण निलिमाताईंचं मत जाणून घेऊयात. निलिमाताई, निलिमा, निलू ताईंशी आता संपर्क होत नाहीये.
सर तोपर्यंत तुमचं मत सांगा. आणीबाणीच्या काळात मी जेव्हा तुरुंगात होतो, त्या आणीबाणीचं सोडा हो, त्याला 35 वर्ष झाली आहेत आता मुद्द्याचं बोला. हे बघा, तुम्ही कधीच तुरुंगात न गेल्यामुळं तुम्हाला माझं म्हणणं कधीच कळणार नाहीये. अहो, सोशो पॉलिटिकल इश्यू. कोण किती काळ तुरुंगात गेलं हा आजचा विषय नाही आहे. आजचा विषय रंगपतंग आहे. त्या विषयावर बोला. आता चर्चेचा विषय काय यावर तुम्ही वाद घालू नका. मी या शोचा अँकर आहे. हा विषय काय ते मला ठरवूयात. पण त्या अगोदर आपण निलिमाताईंशी बोलूयात. निलिमाताई, नीलू ताईंशी पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. पण त्या अगोदर आपण एक ब्रेक घेऊयात. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी आजचा प्रश्न बघा. आपला आजचा प्रश्न असा आहे की रंगपतंगाच्या निमित्तानं अल्पसंख्याक समाज अजूनही मुख्य प्रवाहात आलेला नाही हे सिद्ध होत नाही काय? 80% लोक अजूनही म्हणतात की प्रवाहात आलेला नाही हा अल्पसंख्याक समाज. यावर आपण चर्चा करणार आहोत, तज्ञांचं मत घेणार आहोत. पण एक ब्रेक घेऊया. देखो जी, इन चॅनल वाले लोगों का नाटक बहुत हो गया. रोज त्याला चाय करून दिला तर बैलाच्या किमतीपेक्षा जास्त खर्च चाय पाण्यातच होते. इन चैनल वालों को घर के बाहर लेकर जाओ तुम. लेकिन नूर, रंगा पतंगा छपड़ने को मांगता ना? अरे ऐसे कैसे छपड़ेंगे? रोज टीवी पर आने से चोर कैसे मिलेंगे? और पुलिस तो कुछ नहीं कर रही. जी नमस्कार, मी समीर पाठक. ही रंगापतंगाची केस माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशनला आली. आता आपण थोडं बोलायचं का? हाँ साहब, आप बैठो जरा, थोड़ा चाय पाए. नको थँक्यू, माझा आत्ताच झालाय. या आपण इथेच बसून बोलूया. हा. रंगा पतंगा प्रकरणाला आता नवीन वळण मिळालेलं आहे. आपल्या बातमीमुळे गाजलेली ही केस आता एसीपी समीर पाठक यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. आता पाठक साहेब जुम्मन बरोबर चर्चा करतायत. कौस्तुभ, काय चर्चा चालली आहे, काय सांगता येईल? आत्ताच पाठक साहेब जुम्मनच्या घरात गेलेले आहेत. त्यांनी पत्रकारांना मात्र घराबाहेरच ठेवलेलं आहे. कौस्तुभ, चर्चेमध्ये नेमके काय मुद्दे असतील, काय अंदाज आहे? अनुपमा, त्यांनी पत्रकारांना घराबाहेरच ठेवलेलं आहे. पण रंगापतंगा गायब होण्याविषयी ही चर्चा असावी असा एक अंदाज आहे. धन्यवाद कौस्तुभ, दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल. आणि याबाबतचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून जाणून घेत राहू. यानंतर पाहणार आहोत बॉलिवूडच्या बातम्या. मात्र त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत रहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. सर, या प्रकरणासंदर्भात एक महत्वाची माहिती द्यायची. अच्छा, बोला. सर, मी माझ्या पद्धतीनं आणखीनही काही शोधायचा प्रयत्न केलाय स्टोरी करता. पण या भागात जनावरांची चोरी ही बाब काही नवीन नाहीये. बहुतेक कुठल्याच तक्रारीचा पिच्छा पुरवला जात नाही. 2 दिवस कंटाळून तक्रारदारी त्याच्या मागे लागत नाहीत. पण आकडेवारी असं सांगते की दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 100च्या आसपास जनावरही चोरीला जातात. आता अर्थात ही नोंद झालेली संख्या आहे. खरा आकडा यापेक्षा जास्त असू शकतोच. त्यामुळे हे काम कोणा एका दोघांचं नसावं असा संशय घ्यायला जागा आहे. सर, याविषयीचे सर्व डिटेल्स तुमच्यासाठी या पेनड्राईव्ह मध्ये. थँक्यू. ह्या केसमध्ये मदत होईल याची. फारच उचलून धरले तुम्ही हे प्रकरण. TRP वाढलेला दिसतोय तुमच्या या बातम्यांचा. आणि आता याला अल्पसंख्याक अँगलही आलाय ना साहेब. गृहमंत्र्यांचं काल स्टेटमेंट आहे 3 दिवसात रंगापतंगा शोधून काढू म्हणून. अहो, 3 दिवसांनी तुम्हालाच कुठली तरी नवी बातमी मिळेल आणि तुम्हीच हे विसरून जाल. बरं, हा पेनड्राईव्ह असू दे, राहू दे तुमच्याकडेच. सर, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. बोला. एक बाईट मिळेल का? सर, 1-2 वाक्य बोला, तपासाची प्रगती वगैरे प्लीज. ठीक आहे. अनुप, अरे भाडखाऊ, त्या समीर पाठकचा इंटरव्ह्यू कौस्तुभला कसा काय मिळाला? आणि तू काय रंगापतंगाच्या मुतात झोपला होतास का? जास्त ब्राईट नाही ना. मग मिरर बघू. मला काय माहिती नाही. तुला काय करायचं ते कर, पण मला त्या समीर पाठकचा इंटरव्ह्यू पाहिजे म्हणजे पाहिजे. ठेव. रेडी का? नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत प्रीती मॅडम आणि मस्त झालाय झुणका. आमच्याकडे एवढ्या झुणका भाकरीचे 100 रुपये घेतले असते हॉटेलात. बाप्पा, आमच्याकडे गावात कुणाकडे बी एवढं फुकतात खाले भेटतं. यंदा पावसाचा काय अंदाज? काहीच नाही. आधी ओला दुष्काळ पडला, मग कोरडा दुष्काळ.
आणि मधीच सायाची गारपीट झाली नाही. मीच काय माझ्या बापानं बी असलं कधी बघितलं नसन. कधी मध्ये सुलतानी बी असतीच, पण आता आसमानी बी झाली. म्हणजे पुन्हा आत्महत्या वाढणार. त्यानं काय होते? काय होते त्यानं? सवाल तर तसाच राहते. जो मरते त्याच्या पुरता सवाल बंद होते, पण संपत तर नाही ना. सवालाला जवाब भेटला तर जगण्यात मजा राहते साहेब. इथं मरणारे सवालापुढे आणखी एक सवाल पैदा करून राहिले आणि जाऊन राहिले. हे पाहत, हे मी आणि हे पोपट. पोपट भाऊ तर आहे तसेच आहेत. तान्या पोळ्याला काढला होता फोटो. आपल्याकडे पाहुणा आला होता एक, त्यानं काढला. आम्हाला का उभे राहा म्हणलं तर उभे राहिलो आम्ही. लगेच दिवसानं पाकिट आलं पोस्टानं, त्याच्यात होता फोटो. हे बैल बी जपून ठेवलाय मी ना. कितना मस्त है, एकदम अपने रंगा पतंगा के माफिक है. पोटे शाळेला जायचं का नाही? उठ आता. वैभव, मी का म्हणत होती? अजून काहीतरी मनाचा हाच का तुले? बस का अंगावर येऊ नका. घासलेट संपेले घरातलं. आता घासलेट कायले पाहिजे तुले? हा, अंगावर ओतून का जीव द्यायचा आहे? मी कायले जीव देऊ? तुम्हाला द्यायचं ना तर द्यायचं तुम्हीच. महाबाप मला पोसाले ना भर नाही. फक्त आज रातच्याले जेवायला वाढ म्हणलं कणीच ते कच्चेच तांदूळ वाढते तुम्हाला. घासलेट पैदा करा, शिजवान खा. थांब. नमस्कार साहेब. जरा 200 रुपये दे सर. घासलेट संपेल आहे घरातलं. अजून पण घासलेट वापरता तुम्ही? हा. सिलेंडर नाही? सिलेंडर आणू का? मग 1000 रुपये द्याल? हा, नाही मी असंच म्हटलं. बघा कसं ते बघा. थँक. हे घे. आणि कट 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 करू नको माय माग महिनाभर. इथं मरमर करून मेहनत करायची, कामवा, आणि हे नाही ते नाही. वयो, आता का आहे? आज रातच्याले लवकर येस ना घराकडं. येतो. दात काढ नको काढू. भाभीले भेटून येजो आणि आजच येजो. मी येतो रातच्याले लवकर. येतो. हा, चला चला. राखो सर. अरे लक्ष्मी, लगेच दिवसांनी दर्शन दिलं आज. घरच्या कामातून फुरसत भेटते का? आणि आमचे मालक तर घोड्यावर बसून जेव्हा पाहू तेव्हा बाहेर जायच्याच नादात असते. आता तर का फिरून राहिले ते चॅनलवाल्या बरोबर. मी आहेच ना त्याच्या घरच्या खुट्याला बांधलेली. काय फिरून राहिली गरगर गरगर. किती सुख गई रे लक्ष्मी तू. लगीन झालं तेव्हा गालगिल मस्त वरती होते तू. कामाची बाई तू,
आणि आमच्या पायी उगा तकलीफ होऊन राहिली तुले. तसं नाही भाभी, रंगपतंगावर तर माझा विजय होताच ना. कुठे गेले असतील व ते? क्या जाने कबा. घर करस कभी बोले नाही मेरे रंग पतंग. आम्ही तर बांधून बी ठेवत नव्हतो त्याले. हो ना. मला तर गमनच नाही राहिलं त्याच्या बिगर. घर में तो मैयत उठी आहे सच लगता है लक्ष्मी. असं काऊन बोलून राहिला तुम्ही भाभी? एवढा जीव लावता जनावरावर ते येतीनच ना ते वापस. तुमच्या या प्रेमानं मेला मुर्दा बी चित्तावून वापस येईल, तर रंगपतंग काऊन नाही येणार? तुम्ही फिकीर नका करू सा भाभी, येतीन दोघं बी वापस. तेरे मुंह में घी शक्कर मेरी बहीण. हाय का आता ज्या कामासाठी आली तेच भूलून राहिली ती पा. काय व प्रसाद, मेसकी मेले नवस बोलून आली मी. रंगपतंग सापडले का तुले अनवानी 100 फेऱ्या मारन म्हणून. या भागातल्या गुरांच्या चोरीची आकडेवारी ही धक्कादायक आहे. गेल्या 2 वर्षात मिळून 200च्या वर जनावरांच्या चोरीच्या घटना एकट्या नागपूर जिल्ह्यातल्या आहेत. चोरीच्या घटना सतत घडत आहेत, त्या मानानं तक्रारी कमी येतात असा अनुभव आहे. नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कोणाला सांगायचं अशी एक म्हण या भागात प्रचलित आहे. एकीकडे पावसाच्या लहरीपणाला कंटाळलेला शेतकरी स्वतःच्या जनावरांच्या सुरक्षेच्या बाबतीतही धीर सोडू लागलेला आहे. कॅमेरामन अनुपसह कौस्तुभ महाजन, झी न्यूज. ओके ओके सर, बाय. चल 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 बाय, सिया. लावंडे चला लवकर. आता हे काय कॅसेटी द्यायला चालले का मुंबईला? आता ते इथून शहरात घेऊन जातील, तिथून ते मुंबईला नेलं जाईल. तुम्हाला एवढी माहिती राहते तर मग तुम्हीच काऊन नाही शोध लावत? आम्ही आमचं काम करतो, बातम्या द्यायचं आमचं काम, शोधायचं काम पोलिसांचं. आम्ही मीडियावाल्यांनी आमची लिमिट आखून घेतली आहे. लिमिट म्हणजे? लिमिट म्हणजे या पलीकडे जायचं नाही असं. लक्ष्मण रेषा लक्ष्मणानं सीतेकरता आखून ठेवली होती ना रामायणात, तशी. आम्ही आमची ती लक्ष्मण रेषा ओलांडत नाही. कहून? रावण उचलून नेन म्हणून काय फाटते काय? हा बोला पाठक साहेब. सर, बऱ्याच गोष्टी हाती आल्यात. 3-4 संशयितांना सुद्धा ताब्यात घेतलंय. पण जुम्मनच्या तक्रारीनंतर गेल्या 8-10 दिवसात या एरियातल्या जनावर चोरीच्या 7-8 तक्रारी आल्या. अहो ते फालतू रावण मला सांगू नका. हो, मी 3 दिवसाची डेडलाईन दिली आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. उद्या ते मीडियावाले दांडका घेऊन माझ्या तोंडासमोर उभे राहिले तर त्याला काय उत्तर द्यायचं तेवढं फक्त बोला. सर, सगळीकडे चेकिंग सुरू आहे. सर, मी स्वतः दिवस रात्र पेट्रोलिंग करतो, पण या चोरांना रंगे हात पकडल्याशिवाय काही खरं बा काय खरं खोटं करायचं ते तुमचं तुम्ही करा, पण उद्याची डेडलाईन आहे एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही. पार्टीच्या अल्पसंख्याक सेलच्या ऑलरेडी चौकशा सुरू झाल्या आहे. रंगापतंगा प्रकरणाचं काय झालं मग? आणि पा पाठक साहेब, या प्रकरणात माझी अब्रू पणाला लागलेली आहे, आणि ते जर का गेली ना तर मग तुमची अब्रू कशी घालवतो की नाही ते तुम्ही पास फक्त. सर आय ट्राय माय लेवल बेस्ट. सर, काय ट्राय फाय करायचं तुमचं तुम्ही करत बसावं, पण लवकर करा. गाईड चित्रपटातलं गीत नुकतंच आपण ऐकलं. आता ऐका मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे गीत. रोज इसी टाइम पे लाइट जाती है, टीवी भी नहीं देखने को मिलता. क्यों जी, आजकल टीवी नहीं देखते तुम? तेच दाखवते टीव्हीवर. बोर होऊन राहिलं. बैल सापळायचे दूर राहिलं, फालतूचा बकवास चालते निसता. लेकिन लोकायले मालूमात तर पडली आपले बैल गायब झाले म्हणून. त्यानं काय होतं? जो तो आपापला शानपणा दाखवते तिकडे. हा, लेकिन आपल्या दुःखात कोण वाटेकरी असला का तेवढाच आधार वाटते. कोण कोणात वाटेकरी नसते नूर. आपला बोज आपल्यालाच उचला लागते. किसी के दुख से कोई दुखी नहीं होता. आणि कोणाच्या सुखानं दुसऱ्या कोणाला सुख वाटत नाही. एखादा दुःखानं रळा लागला तर ज्याले त्याले आपापलंच दुःख आठवते आणि रळू येते. कोई किसी का नहीं रहता.
रंगापतंगाला इसर आता. जा झोप. काम आहे बे? काय नाही ना साहेब. काही नाही. चालू तर खाली बाय. आले इकडे दाखव मागचं काम आहे तर. काय नाही ना साहेब, ढोर आहेत. एवढ्या रात्री हा. किती आहेत? 2. दुपारच्या बाजारला खरेदी केली ना, मालक गेला पुढे, मी जाऊन राहिलो मागून. ते ढोरं वाहण्याचा पेपर आहे का तुझ्याकडं त्या टेम्पोचा? हा जाऊ दे ना साहेब, नेहमीच जातो ना आपण. पायटच्या चाललं जातो घराकडे. मग एक काम कर, चाल निघ लवकर आता. आणि त्या पुढच्या वेळेला ते पेपर असल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. हा चाल निघ लवकर. तो आत्ताचा टेम्पो कुठला गेला? काही नाही साहेब, खालीच होता तो. त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. नक्की का? हो साहेब, मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. आणि मी माझी ड्युटी करताना माझ्या कर्तव्यात कसर ठेवत नाही साहेब. आधी बटन नीट लावायला शिका, म्हणजे भविष्यात लाज राखण्यापुरते तरी कपडे अंगावर राहतील. युजलेस. गाडी फिरव रे लवकर. त्या टेम्पोच्या मागे घे. साहेब, आम्ही आज तालुक्याला जाऊन कॅशिटी देऊन बी आलो. आणि आता एवढ्या रातच्याले कुठं नेऊन राहिले मले? हा अहो, काय घरी बिरी जाऊ द्या सांग का नाही? तुमच्यासोबत हागामुताची बी सोय नाही राहिली गड्या. ओ गावंडे, गाडी बाजूला घ्याव जरा. हा थांबा, साईडला घ्या. आणि तुमचं म्हणणं की आम्ही टाइमपास करतो? हा, बघितलं किती कष्ट पडतात आम्हाला ते. आता सुखानं मुतू देसान का इथं बी शहाणपणा शिकवण. आलो. असंच करतो हा अख्खा रस्त्यावर, माहितीये? पाठक साहेबांची गाडी नाही? एवढ्या रात्री हाय स्पीड ना? ओ गावंडे, यू टर्न घ्या. चला चला चला, पटकन चला. गावंडे लवकर चला, त्याला घ्या. चला पटकन. चला 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 पटकन. काय झामल झामल करून राहिले तुम्ही? गाडी येते. लवकर गावंडे. थांबा थांबा थांबा. काय झालं? पाठक साहेबांची गाडी गेली. टेम्पो चेक करा. साहेब कुठे चालला रे? चल उतर खाली. थांबा थांबा थांबा. खाली उतर. साहेब 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 कुठे चालला? इकडे आपलं. इकडे कुठे? टेम्पोत काय? जाऊ दे ना. बोल. इकडे. कॅमेरा बंद कर रे. जाऊ दे ना साहेब. कुठे चालला? साहेब इकडेच. बैल कुठून आणले? इकडे बॅटरी मार. कुणाचा टेम्पो?
दुपारची खरेदी साहेब. पुढे चाललायस? हैदराबादले कत्तलखाने. मला काय मालूम नाही साहेब. किती दिवस चालले हे? बोल. 15 दिवस. याला गाडी. साहेब साहेब मी ना काही नाही केलं साहेब. मालकाशी बोला ना. राज्यात सध्या गाजत असलेल्या रंगापतंगा प्रकरणाचा छडा लागलेला आहे. खेडोपाड्यातली जनावरं चोरून एकत्रितपणे हैदराबाद मधल्या कत्तलखान्यामध्ये नेऊन विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे. एसीपी समीर पाठक यांनी अत्यंत धाडसानं फिल्मी स्टाईल कारवाई करत पाठलाग करत या टोळीला ताब्यात घेतलेलं आहे. ही टोळी अवैधपणे टेम्पोमधून या जनावरांची वाहतूक करत होती. जुम्मन वारपडी कोशिने. ही घटना काल रात्री 12 वाजता घडली. टोळी राज्याबाहेरची आहे. सर तुमची यापुढची स्टेप काय असणार आहे? ताब्यात घेतलेल्या जनावरांची शहानिशा करून आमच्याकडे आलेल्या तक्रारीप्रमाणे त्या मालकांच्या स्वाधीन करणार आहोत. तोपर्यंत या जनावरांना कुठे ठेवणार आहात? त्याची काळजी तुम्ही करायचं कारण नाही. थँक्यू. प्लीज. आज या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. म्हणजे जनावरांची अवैधरित्या चोरी करून त्या ठिकाणी कत्तलखान्यामध्ये विकणाऱ्या टोळीला आज या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी जेरबंद केलेलं पकडलेलं आहे. त्यामुळे आज या ठिकाणी मी संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिसांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि अशीच कामगिरी महाराष्ट्र पोलीस करत राहील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. नमस्कार. आम्ही मागणी केली म्हणून सरकारला जाग आली. तरी सुद्धा अजूनपर्यंत ही टोळी का सापडली नाही याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि हीच मागणी आम्ही आता सरकारला करणार आहोत. आणि मी असा अनाउन्स करतो, हा आमच्या गावचा झालेला विजय. टेम्पोमध्ये जे जनावरं पाहिली त्यात मागच्या महिन्यामध्ये माझा चोरी झालेला एक बैल आहे आणि तुम्ही पाहून ठेवलेला आहे. तो मला वापस भेटणार त्याचा आनंद आणि मला आणि झालेला आहे. धन्यवाद. अल्लाह ताला की दुआ जुम्मन के साथ थी, है और हमेशा रहेगी. ये हमारी कौमी एकता की जीत है, ऐसा हम मानते हैं. हाँ सर. कौस्तुभ, तुम्हा दोघांचंही मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. तुम्ही हे प्रकरण मस्त लावून धरलं आणि कायम इतर चॅनल्सपेक्षा पुढे राहिलं. थँक्यू सर. आणि काल सर तो ऍक्च्युअल टेम्पो पकडला तेव्हाही आम्ही तिथे पोहोचलो. तो एक्सपिरियन्स खरंच ग्रेट होता. चॅनलचा TRP शूट झाला एकदम. यू बोथ विल बी रिवॉर्डेड फॉर दॅट. आणि या स्टोरीला सोशल अँगल असल्यामुळे या वर्षीच्या स्टोरी ऑफ द इयर साठी नामांकन तर मिळेलच आणि मला खात्री आहे ते अवॉर्डही तुलाच मिळेल. हा थँक्यू सर. नाही सर, पण या कामात तो जुम्मन आणि त्याचा तो मित्र पोपट यांनी पण फार मदत केली आम्हाला. हे वाक्य अवॉर्ड घेतानाच्या भाषणात म्हण. पण सर आता जुम्मनला तसे लाडके रंगापतंगा परत मिळतील हे महत्वाचं आहे. आपण आता एक स्टोरी रंगापतंगावर पण करूयात. जस्ट अ कन्क्लुडिंग वन. नक्की नक्की करूया. आणि मला सांग, इंडिया फॅशन वीक तू कव्हर करणार आहेस का? हा सर, मी करतो तुम्हाला फोन. बहुतेक रेंज जातीये. हा तेवढं फॅशन वीकचं सांग मला. ओके. बोला पोपटराव. हा हॅलो साहेब, एक गडबड झाली साहेब. अहो तुम्हीच केली असणार पोपटराव. नाही साहेब, समद्याचे जनावर भेटले पर त्याच्यात आमचे रंगापतंग नाही सापडले साहेब. असं कसं काय शक्य आहे? काल एक लाट हैदराबादला गेला, त्याच्यात काही चांगले जनावर होते साहेब. म्हणजे ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केला ते झालंच नाही. हा. जुम्मनला देता का? एक मिनिट. बोल. रंगा पतंगा नहीं छपड़े मेरे. जुम्मन मिळतील ते. आपण मिळवू ते. तू थांब तिथेच, मी आलो.
गावंडी युटर्न मारा, आपल्याला परत जायचंय. हे बाबा, आता परत कुठे चाललोय आपण? लक्ष्मण रेषा ओलांडायला. अबे असं आभायाकडे डोळे वटारून पाहिलं म्हणजे पाणी पळत असते का बे? त्याला पळाचं तवाच तो पाडणार. जुम्मन, आता नको माया मागे येऊ. तू ह्या कामाला लाग. पर एकट्यानंच हैदराबादले रंगा पतंगाले शोधाले जायचं म्हणजे? शोध तर एकट्याचाच राहते पोपट. आतावरी ज्यांनी जे जे सांगितलं ते मी न केलं, पण काहीच सापडलं नाही. मला तर शोधाच लागन ना. या साऱ्या भानगडीत एक चीज समजली मला. या दुनियेत ज्याचे रंगा पतंग हरपले असतील त्यालाच ते शोधा लागते. 4 रोज पुरतीन तुम्हाला भाकरी. इशरते कतरा है, इशरते कतरा है, कतरा है, इशरते कतरा है, दरिया में फना हो जाना. दर्द का हद से, दर्द का हद से गुजरना है, दवा हो जाना. सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, हो ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ये उन्हीं स्वप्नात माझा एकदा आवाज दे. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. ये उन्हीं स्वप्नात माझा एकदा आवाज दे. ऐ सनम आँखों को मेरी. एक चाय देना. चल डाल नीचे, चल फटाफट करना, हैदराबाद जाना है जल्दी. अरे यार बना ही रहना. कहा तुम्हारी इसमें साला सब्जी भरा हुआ है, जानवर तो लेके जा रहे हैं ना कत्ल खाने में. बातें कम कर और काम कर जल्दी चल. आह
आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी, आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी, आहटों से दिल की बेचैनी मेरे बढ़ने लगी। ऐका भाषा मला थोडा तरी अंदाज दे, सनम आँखों को मेरी। हर कोई चाहे मुझे, खुदा मैं चाहता। अरे जुम्मन, गाडी गाडी फिरवा लवकर। मजला फुलांचा हासणे निर्व्याज दे, सनम आँखों को मेरी। साहेब मैं रंगा पत्ता हैदराबादला घेऊन चालली एक कत्तलखान्याकडे। चला लज़्ज़ते गम के सिवा तूने मुझे सब कुछ दिया, लज़्ज़ते गम के सिवा तूने मुझे सब कुछ दिया, लज़्ज़ते गम के सिवा तूने मुझे सब कुछ दिया। वेदनानी बहर ले ली एक सुंदर सांझ दे, सनम आँखों को मेरी। ढलने लगी है कर लो कुछ बहरे खुदा, उम्र अब ढलने लगी है कर लो कुछ बहरे खुदा, उम्र अब ढलने लगी है कर लो कुछ बहरे खुदा। ताळ चिपळ्या दे इलाही आणखी पखबाज दे, सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे,